बहुत अच्छी तरह जानता हूँ। आपल्या ये जो अभी इतने दिन में जो प्रॉब्लम चालू है एक्झॅक्टली लोक वरती कन्फ्यूज झाले, लोकांना कळत नाही एक्झॅक्टली काय करायचं। अभी लोग कंटिन्यू फोन कर रहे कि हमको गैस का बाटला मिलेगा कि नहीं, लोगों को लग रहा है गैस का बाटला मिलेगा ही नहीं, तो लोगों में डर है। तो मला असं वाटतं काय होगा प्रॉब्लम, विषय सॉल्व होईल का लवकर? विषय सॉल्व हो जाएगा। विषय क्या होगा, लोग पैनिक हो गए, लोग पैनिक होकर बुकिंग कर रहे हैं। हमारा सप्लाई जो अच्छा है, बट क्या हो रहा है कि कंजप्शन बढ़ गया है। सप्लाई वही हमारा कंजप्शन बढ़ गया, इसके लिए हमारा प्रॉब्लम। मतलब माल आ रहा है, ऊपर माल आ रहा है, माल मिल रहा है, लेकिन लोग पैनिक होकर बुकिंग करके सिलेंडर खुद लेके चले जा रहे हैं कि हमको सिलेंडर मिलेगा नहीं करके, बस यही प्रॉब्लम चालू है। तो दिन में कितना बाटला आप दे रहे हैं फिलहाल? दिन में जो है कम से कम कोशिश कर रहे हैं 2000 सिलेंडर घर तक पहुँचाने की। 2000 सिलेंडर जा रहा है। 2000 10-12 दिन से ज्यादा इशू है। 10-12 दिन से ज्यादा इशू चालू हो गया। ये 5-6 दिन बाद मामला साफ हो। जो कस्टमर अपने अशोक महाराज गैस के, उनको सबको मिलेगा क्या सिलेंडर? सबको मिलेगा, लोग सबको दे, सबके घर पे भी पहुंचाने की कोशिश कर रहे हैं सिलेंडर। लेकिन क्या कस्टमर जो है बोल रहे हैं नहीं, हमको सिलेंडर यहाँ से लेके जाना है, अभी लेके जाना है, इसमें प्रॉब्लम हो रहा है। मतलब जिसको जरूरत है उसको नहीं मिल रहा है, जिसको जो 10 दिन तक बुकिंग करके बैठे हमको सिलेंडर नहीं मिल पा रहा। जो कस्टमर तुरंत बुकिंग करें तुरंत सिलेंडर लेके चले जा रहे हैं। मतलब किसको इशू नहीं है, सबको मिलेगा। ओटीपी का क्या प्रॉब्लम चल रहा है अभी? ओटीपी का एक प्रॉब्लम है कि गवर्नमेंट ने अभी नया नियम लगाया है कि हमको जो कस्टमर है विदाउट ओटीपी उनको हम सिलेंडर नहीं दे पाएंगे। विदाउट ओटीपी क्या है उसे कि जो कस्टमर वही यूज कर पाएंगे। अगर लोग बुक लेके आ जाते हैं, मेरे इनके नाम पे सिलेंडर दे दो, उनके नाम पे सिलेंडर दे दो, ऐसा नहीं हो। गैस बुकिंग होने के बाद अपना ओटीपी मिलने के बाद ही उनको सप्लाई देंगे। लेकिन आपने जो कस्टमर के नंबर रहेंगे ना आपके पास, तो सबको मैसेज करके थोड़ा अलर्ट करो ना। सबको अलर्ट है, और मीडिया में बोला जा रहा है कि आपको विदाउट ओटीपी सिलेंडर नहीं डिलीवर किया जाएगा। हर जगह हम लोग बाहर भी बोर्ड लगा रहे हैं, अभी बोर्ड लगाना चालू कर दिए हैं। अभी क्या है, जो सिलेंडर जिसको डिलीवर जिस डेट पे हो रहा है, गवर्नमेंट ने लॉक लगाया 25 दिन के बाद ही वो कस्टमर सिलेंडर बुक कर सकता है। 25 दिन के बाद कितना दिन में आएगा? 25 दिन के बाद बुकिंग करेगा, 4-5 दिन में घर के सिलेंडर सबको गैस का बाटला आने वाला है। सबको सिलेंडर। लोग इतना गलती भी कर रहे हैं, लोग पैनिक होके ही कर दी। तो लोग तो परेशान, तो लोगों को मैसेज डाल के अब थोड़ा लोगों को सब मेसेज झालं सगळं ऐकतच नाही। कुछ किया जा रहा, लेकिन लोग करे हुए हैं कि हमको सिलेंडर नहीं मिलेगा सर। सगळ्याला भेटतील सिलेंडर भेटेल, काय प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही। म्हणजे ऍक्च्युली जे घरचे रेसिडेन्शियल त्याचा सप्लाय चांगला आहे, चांगला आहे। खाली कमर्शियल सिलेंडर बंद आहे, कमर्शियल मध्ये रेसिडेन्शियल लोकांना प्रॉब्लेम, लोकांमध्ये जी अफवा बसेल ती लोकांना तुम्ही मेसेजद्वारे सांगा। मला असं वाटतं ते कस्टमर येते माझ्याकडे, त्यांना समजून ठेवतो की तुमचे सिलेंडर भेटेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका। बरोबर, ते कस्टमर सांगतो। पण किती दिवस हा प्रॉब्लेम राहील? मला असं 4-5 दिवसानंतर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, सगळं होईल त्याचं, लोकांना बोलायला सध्या इथे आम्ही अशोक महानगर गॅसमध्ये मी आलो आहे। इथे पूर्ण कार्यकर्ते पण आहेत, काही पण आहेत। गेले 8-10 दिवसापासून ज्या पद्धतीने जी गर्दी आहे, लोकांचे जे फोन येत होते की आम्हाला गॅस भेटत नाही, पण थोडंसं त्या गॅसची जी पूर्ण जी सिस्टम आहे ती सिस्टम पूर्ण लोकांनी समजून घेतली पाहिजे। तुमच्याकडे गॅस समजा असल्यानंतर 25 किलो बुकिंग केल्यानंतर पूर्वी तुम्हाला 5 दिवसांनी गॅस भेटायचा, पण आज काय झालं आहे, तुमचा जो डिमांड हा वाढत चालला आहे, लोकांकडे गॅस असून लोक घाबरून गॅस घेतात। मला असं वाटतं, मी आता सुमित भाईशी बोललो, लोकांना सगळ्यांना गॅस भेटतील, जे आपले ग्राहक आहेत अशोक महानगर गॅसचे, त्यांना कुठच्याही प्रकारे त्यांना हेही सांगितलं आहे की कुठच्याही प्रकारे जो काळा बाजार आहे हा चालला नाही पाहिजे, लोकांचा गॅस भेटला पाहिजे। सुमित भाई, आमच्याकडे कुठच्याच प्रकारे काळा बाजार नाही आहे, प्रॉपर लोकांच्या घरी गॅसचे बाटले भेटत आहेत। आज ओटीपी आली आहे, ओटीपी जे आल्यानंतर जे महानगरपालिकेचे जे गॅस अशोक महानगर गॅस आहे त्यांना गव्हर्नमेंटतर्फे ओटीपी दिली, ओटीपी ज्यांना येईल त्यांना गॅसचं बाटलं भेटेल। मला असं वाटतं की इकडे आल्यानंतर मला एवढं कळलं, जे आपले अशोक महानगर गॅसचे जेवढे काही सप्लायर आहेत त्यांना जो गॅस आहे हा नियमित टायमावर भेटेल। आज काय झालं, कुठेतरी जी अफवा जी पसरली आहे की कोणी लोकांना गॅस भेटणार नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे। सप्लाय रोज 2000 लोकांना होतोय। मला असं वाटतं की जी सर्व्हिस आहे, जी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्या पद्धतीने सप्लाय भेटतो, हा सप्लाय असाच चालू आहे, तर मला वाटतं लोकांची तुम्ही येऊन बोला। ओटीपी घ्या पहिला। मी बोललो पण ते तुम्ही आले पाहिजे। अंदर ही जाना।
तुमचं काय काम आहे? राहुल दादा लाइन मध्ये नाही येतो. हे जरा ऐका रे तुम्ही बोल मैनेजर, आप लोग सिलेंडर मिलेगा, टेंशन मत लो, सबको बारी बारी सिलेंडर मिलेगा। और आप लोग जो है घर पे वेट करेंगे तब भी आएगा सिलेंडर, पैनिक होने की जरूरत नहीं है, सिलेंडर भरपूर आ रहा हमारे रेडी ठीक है। आप लोग पैनिक मत हो, और कल से जो है विदाउट OTP के आपको सिलेंडर नहीं मिलेगा, आपको मिलेगा उधर लाइन में रहो सबको मिल जाएगा सिलेंडर, सब लोग टेंशन मत लो। एक आहे ज्यांनी OTP केला नाही त्यांना सिलेंडर मिळणार नाही, हे आजपासून नियम चालू झालाय। और बुकिंग करके आने का सिलेंडर बुकिंग हो जाएगा, आपकी लाइन में आ जाओ, आपको सिलेंडर मिल जाएगा। ये OTP आप माझं एवढंच म्हणणं आहे की मी आता यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो, नंबर दिखाओ, आप लोग गैस का बुक लेके यांच्या आता अधिकाऱ्यांशी बोललो। आजपर्यंत अशोक महानगर गॅस आपल्याला जी सर्व्हिस देते, मी यांना विचारलं की एवढी गर्दी का होते। अशोक गॅसची सर्व्हिस देते, त्याच्यामध्ये कुठच्या प्रकारे तुटवडा नाही आहे, सप्लाय भरपूर आहे, फक्त लोकांचा कुठे गैरसमज होते की गॅस संपलाय। मला असं वाटतं माझं बुकिंग आता बुकिंग करून घ्या, हे सप्लाय भरपूर आहे, ते कॅरी घेऊ नका, सर्वांना गॅस भेटणार। काय बोलतो लाईट आहे आता मी अशोक महानगर गॅसच्या ज्या अधिकाऱ्यांशी बोललो, यांना विचारलं हा प्रकार एवढा काय आहे, एवढी गर्दी होते, तर त्यांनी मला सांगितलं की आजपर्यंत बरोबर जे गॅसचे बाटले दिवसभरात 2000 बाटले इकडे येतात, 2000 बाटले लोकांपर्यंत पोचतात सुद्धा आहे। तर माझं त्यांना एवढं विचार होतं की ज्या पद्धतीने लोकांची गर्दी होते, लोक थोडी पॅनिक झाली की त्यांना गॅस भेटणार नाही, पण त्यांनी सांगितलं की लोकांनी जी बुकिंग केली ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी केली, म्हणजे ऑलरेडी ज्यांच्याकडे आहे तेही बुकिंग करतात, मग ज्याच्यामुळे ज्यांना सप्लाय देतो त्यांना सप्लाय कुठेतरी हा लेट जातो आहे। म्हणजे मला असं वाटतं की ही जी गॅसची प्रक्रिया आहे, जे सप्लाय आहे हा कुठे थांबणार नाही आहे, दिवसभरात 2000 लोकांना जो गॅस भेटतो तो भेटणार। याच्या आधी ती तुमची जी बुकिंग आहे, समजा ज्यांनी बुकिंग आधी केली आहे आणि त्यांना आता गरज आहे, त्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधा, आणि ज्यांना गॅस आहे घरी तर विनाकारण एक्स्ट्रा गॅस घेऊन घरी ठेवू नका, जेणेकरून ज्यांना आता जो सप्लाय होतो तो कुठेतरी थोडा लेट होईल। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी नियमाप्रमाणे जे आजपर्यंत जे चालू आहे त्या सिस्टमनेच तुम्ही चालू ठेवा, कुठेही प्रकारे यांची जी गॅसचा जो सप्लाय आहे कमी नाही झालेला आहे, जो सप्लाय आहे तो त्या प्रकारेच चाललेला आहे, फक्त आता डिमांड वाढल्यामुळे लोकांची गर्दी वाढल्यामुळे लोक एक्स्ट्रा बुकिंग करत आहेत, त्यामुळे कुठेतरी त्याच्याकडे 1-2 बाटली पडून आहेत आणि ॲक्च्युली ज्यांना गरज आहे त्यांना भेटत नाही आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे पॅनिक होऊ नका आणि कुठच्याही प्रकारे काळा बाजार होणार नाही यासाठी आम्ही पूर्ण त्यांना दक्षता घ्यायला सांगितले आहे। कुठच्याही म्हणजे जे कॅटरिंगवाले असतील आमच्यासारखे किंवा जे काही चपाती उद्योजक असतील त्यांना कमर्शियल बिझनेस करायचा आहे, त्यांना हा वाटला दिला जाणार नाही, आणि असं दिल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, जेणेकरून आपण त्यांच्यावरती कारवाई करायला लावू। जय हिंद, जय महाराष्ट्र।